गेल्या 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी जे दलित समाजातील काही 17 ते 18 कुटुंब सोलापूर हेडक्वार्टरच्या इथे या ठिकाणी राहत होतं. 50 वर्षापूर्वीपासून त्यांचं वसाहत आहे त्या ठिकाणी राहत होतं. परंतु या ठिकाणी PWTने हे अतिक्रमण आहे म्हणून या ठिकाणी त्यांना 6 महिन्यापूर्वी ते अतिक्रमण काढून टाकलं. त्यांना घरं त्यांचे पाडण्यात आले. परंतु गेल्या 6 महिन्यापासून 17 ते 18 कुटुंब त्या ठिकाणी रोड्यावर उघड्यावर अक्षरशः राहिलेले आहेत. लहान लहान मुलं आहेत, वयोवृद्ध लोक आहेत. अक्षरशः त्यांना कुठल्याही पर्याय जागा नाही. परंतु 50 वर्षापासून तिथं त्यांचं वसाहत असल्यामुळं त्यांचं अशी मागणी होती की या ठिकाणी आम्हाला कुठेतरी पर्याय जागा द्या. तर माननीय आयुक्त साहेबांनी त्यांना सांगितलं होतं की कुठंतरी पर्याय जागा शोधा म्हणून. तर आम्ही या ठिकाणी न्यू पाचापेठ पात्रूड चौक या ठिकाणी आम्ही सोलापूर महानगरपालिकेची जागा सुचवली होती. ती तशी पत्र आम्ही या ठिकाणी माननीय सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी आम्ही दिलो होतो आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की इथं आम्हाला दलित वस्ती मंजूर करा म्हणून. आणि साहेबांनी पण या ठिकाणी आम्हाला सोलापूर महानगरपालिकेला पत्र दिलं आहे की दलित वस्ती मंजूर करा म्हणून. या ठिकाणी पत्र जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेलं आहे. तसेच आता सध्याचे नूतन या ठिकाणी महापौर आहेत विनायकदादा कोंड्याल यांना या ठिकाणी मी भेटून रीतशीर चर्चा केली आणि दादाला या ठिकाणी हे दोन्ही पत्र दिलं आणि त्यांनाही या ठिकाणी आम्ही युवा भीमसेनेच्या वतीनं निवेदन दिलं की दादा आमचे या ठिकाणी जे असणारे लोक आज दलित वस्तीत मागासवर्गीय लोक आहेत या ठिकाणी रोडावर अक्षरशः गेल्या 6 महिन्यापासून लहान लहान मुलं आहेत, वयोवृद्ध लोक आहेत. या ठिकाणी त्यांचं शिक्षणाचे विद्यार्थी आहेत. तर त्यांना या ठिकाणी पर्याय जागा आहे, ती पर्याय जागा आम्हाला उपलब्ध करून दलित वस्ती मंजूर करा म्हणून. आणि दादाने पण या ठिकाणी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, होकार दिला आणि त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी या निवेदनाचा विचार करून दलित वस्ती मंजूर करतो म्हणून या ठिकाणी आम्हाला शब्द दिला आहे. तर प्रथमतः मी त्यांचं मनापासून आभार मानतो आणि इथं थांबतो.